नमस्कार, मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। पालकांनी आपल्या पाल्याची तुलना इतर हुशार विद्यार्थ्यांशी करू नये। आपल्या पाल्याचे गुणदोष जगासमोर न मांडता त्याच्यात सुधारणा करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करावेत। पालक आणि शिक्षक यांच्या माध्यमातूनच विद्यार्थी घडतो। याच काळात त्याला कायद्याचे ज्ञान मिळण्याची गरज आहे। आपली स्वप्ने मुलांवर लादू नका। त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहण्याचे आवाहन पेठवडगाव न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश LM पठाण यांनी केले। नवे पारगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या स्वर्गीय राजाराम देशमुख सांस्कृतिक भवन मध्ये पेठवडगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय, तालुका विधी सेवा समिती, ग्रामपंचायत, पाराशर शैक्षणिक संकुल व वकील बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानावरून न्यायाधीश LM पठाण बोलत होते। यावेळी बोलताना सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती RS मोरे म्हणाल्या, शाळा महाविद्यालयातून रॅगिंग प्रकार घडत असेल तर रॅगिंग पीडितांनी न घाबरता आपल्या शिक्षकांना व पालकांना त्वरित या प्रकाराची माहिती देण्याचे आवाहन केले। या शिबिरात श्रीमती डॉक्टर नीता माने यांनी महिला दिन, श्रीमती ॲडव्होकेट MR महाडिक यांचे महिला सशक्तीकरण आणि कायदे, ॲडव्होकेट विवेक कमलाकर यांचे विद्यार्थी काल आणि आज, ग्रामीण रुग्णालयाच्या श्रीमती डॉक्टर अश्विथ्य गावडे यांचे महिला आरोग्यविषयक माहिती व श्रीमती प्रेमलता आढाव यांनी महिलांचे आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले। स्वागत बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट उमेश पाटील यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन RS बागडी यांनी केले। यावेळी सरपंच वर्षाराणी देशमुख, माजी सरपंच प्रकाश देशमुख, उपसरपंच निवास पाटील, जुने पारगाव सरपंच तुकाराम पोवार, उपसरपंच अरुणा बोने पाटील यांच्यासह विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ व महिलांची उपस्थिती होती। आभार BS मोरे यांनी मानले। ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा।